शरद पवार महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणातलं मोठं नाव. पवारांनी एकदा विरोधक हेरला की ते कार्यक्रम करतात अशी त्यांच्याबद्दलची चर्चा. पवारांनी भल्या भल्यांना घरी बसवलं, कित्येकांचं राजकारण संपवलं, पण अपवाद ठरत आले ते विखे पाटील. असं घराणं ज्यांचं राजकारण संपवायला पवारांनी आपले प्लेयर बदलले, आपले पॅटर्न बदलले, पण विखे पाटील आपले पाय घट्ट रोवून उभे राहिले. मुळात ज्या पवारांना राजकारणात हेडमास्तर म्हटलं जातं त्या शरद पवारांचं नाव प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या शाळेच्या पटावर होतं. हा कारखाना कुणाचा? तर विखे पाटलांचा. पवार विखेंच्या कारखान्याच्या शाळेवर शिकले म्हणून विखे मोठे होत नाहीत. विखे मोठे होतात कारण ते पवारांच्या पिढीपासून आत्ताच्या पिढीपर्यंत शिकवत आलेत, सहकाराचं गणित सांभाळत आलेत. विखेंना जसं पवारांनी आव्हान दिलं तसंच थोरातांनीही. पण नगरच्या राजकारणात एक अलिखित संकेत होता. विखे संगमनेरमध्ये लक्ष घालणार नाहीत, थोरातांनी शिर्डीत लक्ष घालू नये. पण समीकरणं बदलत गेली. गणेश सहकारी साखर कारखाना असेल किंवा यंदाची विधानसभा, थोरात विरुद्ध विखे संघर्ष टोकाला गेला. पण या संघर्षाला संस्थात्मक ताकदीची फुटपट्टी लागली की संघर्षाची समीकरणं बदलतात. ती कशी तेच पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा हाय प्रोफाईल मतदारसंघ, पण हाय व्होल्टेज लढाई म्हणून शिर्डीकडे पाहिलं जात नाही हा इतिहास. कारण मागच्या 7 टर्म इथं राधाकृष्ण विखे पाटलांना पर्यायच मिळालेला नाही. आता यंदा हा पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला का? तर झाला. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत लक्ष घातलं आणि काँग्रेसचं तिकीट दिलेल्या प्रभावती घोगरे यांच्या मागे आपलं पूर्ण बळ लावलं. थोरात आणि घोगरे यांच्यात असलेली कॉमन गोष्ट म्हणजे दोन्ही नेते विखे पाटील विरोधक. साहजिकच दोन विरोधकांची एकत्रित ताकद भेदाईचं आव्हान विखेंसोबत उभं राहिलं. विखेंनी पवार गडाख एकेची ताकद परतावून लावलेली, त्यामुळे इतिहास विखेंच्या बाजूनं आणि लाईन मोठी आखायला सहकारही. शिर्डीचा सामना रंगतदार आहे का? तर आहे. पण तो चुरशीचा आहे का? हे पाहताना आपल्याला ताकदीचा अंदाज घ्यावा लागतो. काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या प्रभावती घोगरे यांनाही राजकीय वारसा लाभलाय. 1978 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिले आमदार म्हणून निवडून आले चंद्रभान घोगरे. प्रभावती घोगरे या चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई. घोगरे कुटुंबानं 78 नंतरही शिर्डी विधानसभेत जोर लावला, पण त्यांच्या कपाळी गुलाल लागला नाही. 1995 नंतर गुलालानंच राधाकृष्ण विखे पाटलांना निवडल्याची परिस्थिती तयार झाली. त्यामुळे विधानसभेच्या राजकारणातून घोगरे कुटुंब तसं मागच पडलं. प्रभावती घोगरे या लोणी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांनी लोकसभेला निलेश लंके यांच्या प्रचारासाठी केलेली भाषणं, विखे पाटलांच्या विरोधक म्हणून नगरच्या राजकारणात मिळवलेलं स्थान या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण यंदाच्या इलेक्शनला त्यांना बळ आहे ते बाळासाहेब थोरात यांचं. स्थानिक पत्रकार सांगतात प्रभावती घोगरे जरी रिंगणात असल्या तरी खरा सामना विखे विरुद्ध थोरात असाच आहे. आता बाळासाहेब थोरातांचं बळ जसं राजकारणातल्या ताकदीवर आहे तसंच संस्थात्मक राजकारणावरही. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ केला. त्यानंतर अमृतवाहिनी ग्रामीण रुग्णालय, शिक्षण संस्था, दूध संघ अशा माध्यमातून थोरातांनी आपलं सहकाराचं जाळं वाढवायला सुरुवात केली. संगमनेर तालुक्यात थोरातांचा दबदबा तयार झाला. राज्य सहकारी बँकेच्या संचालकपदी सुद्धा त्यांची वर्णी लागली. भाऊसाहेब थोरात 1978ला आमदार म्हणून निवडून आले आणि नगरमध्ये थोरात घराणं हे प्रबळ सत्ता केंद्र बनलं. भाऊसाहेब थोरात यांचा वारसा पुढे चालवला तो बाळासाहेब थोरात यांनी. 1985 मध्ये बाळासाहेब थोरात अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून 8 वेळा थोरात हे संगमनेरचे आमदार बनले. पण त्यांना शिर्डीचा गड भेदता आला नाही किंवा तिथं शिरकावही करता आला नाही, कारण इकडे फोर्स विखेंचा होता. आता विखेंचा फोर्स कशामुळे होता? तर अर्थातच संस्थात्मक ताकदीमुळे, सहकारामुळे. विठ्ठलराव विखे पाटलांनी 1923 मध्ये सहकारी पतपेढी सुरू केली. आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये सुरू झाला. पहिल्या हंगामाला 33,000 टन गाळप झालं. ऊस उत्पादक शेतकरी सुखावला. पुढे विखे पाटलांनी कर्मवीर अण्णांच्या साथीनं नगरमध्ये शाळा उभा केल्या. या शाळांना विखेंच्या कारखान्यात जेवढ्या ऊसाचा गाळप होईल त्यातलं प्रत्येक टनामागे 4 आणे निधी दिला जायचा, असा इथला सहकार. लोकांना साखर कारखान्याचं महत्त्व पटावं, त्यात लोकसहभाग वाढावा म्हणून विठ्ठलराव विखे पाटील गावोगाव फिरले, असा इथला सहकार. विठ्ठलराव विखे पाटलांच्या पुढच्या पिढ्यांनी ही सहकाराची लाईन आणखी मोठी केली. प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून इथं हॉस्पिटल्स उभारण्यात आली. मग या हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर असावेत म्हणून मेडिकल कॉलेज उभं राहिलं. राज्यातलं पहिलं खासगी तंत्रनिकेतन कॉलेज सुद्धा नगरमध्येच उभं राहिलं. राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे पाटील यांनी ही सहकाराची लाईन आणखी मोठी केली. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात विखे पाटील फाउंडेशनच्या शाळा पोहोचल्या. विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी पतपेढीपासून सुरू केलेल्या या संस्थांचा आकडा
आजच्या घडीला 125च्या पलीकडे आहे. पण विखे पाटील यांचं बळ वाढलं कारण या संस्थांनी भावनिक कनेक्ट जोडला. 1950 पासून सोसायटी बारा अण्णांच्या कारखान्याला ऊस पाठवणारी कुटुंब इथं आहेत. प्रवराच्या शाळेत शिकलेल्या 3 पिढ्या आहेत आणि प्रवराच्या हॉस्पिटलमध्येच बाळंतपण झालेली आजी, मुलगी आणि नातही शिर्डीत आहे. घरटी एक माणूस विखेंच्या कुठल्या ना कुठल्या संस्थेला कनेक्टेड आहे आणि विखेंनी हे कनेक्शन भावनिक पातळीवरती जोडलं आहे, जे प्रत्येक निवडणुकीला त्यांच्या मागे ठामपणे उभं राहतं. आता थोरातांची संस्थात्मक ताकद असली तरी 100 वर्ष आधी सुरू झालेल्या पतपेढीचा सहकार मोठा ठरतो. 4 पिढ्यांची भावनिक लाईन मोठी ठरते, जी गणेश सहकारी साखर कारखान्यात विखेंचा पराभव झाला म्हणून छोटी होत नाही. उलट गटाटटाच्या राजकारणात विखेंना घेरण्यासाठी कायम बेरीज जोडावी लागते याची चर्चा होते. जे समीकरण पवारांना गडाखाना सोबत घेऊन जोडावं लागलं तेच आता थोरात घोगरेंना घेऊन करतायत. पण शिर्डीत विखे पाटील फक्त संस्थात्मक पॉकेट्सवर अवलंबून नाहीयेत. इथं त्यांनी विकास कामं केली, मंत्रीपद असल्यानं मोठ्या प्रमाणावर निधी आणला, आपल्या सहकाराचा लाभ मिळवून देण्यासोबतच सरकारच्या योजनांचा लाभही त्यांनी नागरिकांना मिळवून दिला. वयोश्री योजना, दिव्यांग कल्याण योजना या जाहिरात होत नसलेल्या योजना त्यांनी नेमक्या लाभार्थ्यांपर्यंत मतदारसंघात पोहोचवल्या. माणसं जोडून घेतली ती अशी. शरद पवार हे विखेंचे जुने विरोधक, पण हे शिकले विखेंच्या कारखान्याच्या शाळेवर. प्रभावती घोगरे या विखेंच्या आत्ताच्या विरोधक, पण त्यांचे वडील शंकरनाना खर्डे हे प्रवरा साखर कारखान्याच्या संचालक पदावर राहिलेले, ते सुद्धा बाळासाहेब विखे पाटलांच्या सहकार्यानं. थोडक्यात विखेंचा सहकार विरोधकांपर्यंत पोहोचलेला आणि विखेंचा इतिहास 1991 मध्ये पवार आणि गडाख या जोडीनं पराभव केल्यानंतरही पुन्हा उभं राहण्याचा, एक पराभवानं विखे संपत नाही हे सांगणारा. यंदाही विरोधकांची जोडी जमली असली तरी सहकाराचा, माणसांशी भावनिक पातळीवर जोडला गेलेला विखे पॅटर्न भेदणं अवघडच आहे. फोर्स जितका मोठा आहे तितकीच विखेंची लाईनही. तुम्हाला काय वाटतं? यंदा शिर्डीमधील समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.